रिजेन्सी अनंतम आणि रिजेन्सी इस्टेट या दोन टीममध्ये एक्झिबिशन मॅच सुरू होते. गोलंदाज यावेळेस विनोद आहेत. दोन्ही संघांना देऊया आपण या सामन्यासाठी शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. सामना सुरू होतो. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू कट करतायत. क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगले क्षेत्ररक्षण फर्स्ट स्लिपमध्ये गली क्षेत्रामध्ये. क्या बात आहे. नक्कीच रिजेन्सी इस्टेट या टीमचे प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. चेअरअप करतात आपल्या टीमला. गोलंदाज विनोद गोलंदाजी मार्कोती सज्ज होतील. स्ट्रायकिंग फलंदाज पवन शेट्टी. यावेळेस वाईट बॉल येतोय. अवांतर धाव मिळते. तर नक्कीच आपल्या व्यासपीठावरती पाहू शकाल रिजेन्सी इस्टेट या टीमचे आणि समर्थक आहेत. आणि पाहिलं गेलं तर नाईक साहेब इथे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील रासा परिवाराकडून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नाईक साहेबांचं आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि या सामन्याचा ते देखील आनंद घेत आहेत. यावेळेस ड्राईव्ह करतायत आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार. नक्कीच या स्पर्धेसाठी आपण टेनेक्स या ब्रँडचे चेंडू यूज करतो आहे आणि ऑलिम्पिया स्पोर्ट्सच्या वतीने हे चेंडू आम्हाला लाभलेले आहेत आणि त्याचे प्रोप्रायटर आहेत नाईक साहेब आपल्या व्यासपीठावरती. त्यांचं देखील विशेष आभार व्यक्त करतो आहे. मोलाचं सहकार्य आहे या स्पर्धेसाठी आणि त्यांचं इथे आपण RAPLचे अध्यक्ष सन्माननीय अमोलदादा यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया नाईक साहेबांचा. कारण की सध्या अनेक ब्रँड आलेले आहेत टेनिस बॉलमध्ये. टेनिक्स आहेत, कॅप्टन आहे, निविया आहे, सिक्सर, सुप्रीमो आहे. अनेक ब्रँड आपण पाहत असतो या कल्याण डोंबिवली ठाणे जिल्ह्यामध्ये. परंतु तुम्ही जर पुण्याला गेले तर तुम्हाला गुरुचे चेंडू पाहायला मिळतील. गुरु हा ब्रँड आहे. वाईट बॉल येतो. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावरती आहेत. रिजेन्सी अनंतमची सर्वात विस्फोटक जोडी मैदानावरती आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसला आहे. डॉट बॉल येतो आहे. विनोद खूप चांगली गोलंदाजी. एक्सपिरियन्स आहे गोलंदाज विनोदकडे. ह्यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईट बॉल येतो आहे. प्रेक्षणीय सामना आहे. एक्झिबिशन मॅच आहे. मैत्रीपूर्ण हा सामना आहे. यावीस पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. खराब गोलंदाजी. नो बॉल येतो आहे. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसला आहे. डॉट बॉल येतो आहे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतो आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 13. 13 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा सामना आहे. प्रेक्षणीय मॅच आपण पाहतो आहे. एक्झिबिशन मॅच यावेळेस पाहायला मिळते. या दोन संघांमध्ये शो मॅच आहे. मैत्रीपूर्ण सामना आहे. विशाल येतो आहे नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आहे जीतू पेडणेकर.
गोलंदाज आहे विशाल आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आहे जितू पेडणेकर. यावेळेस चांगला चेंडू आहे आणि एक धाव झाली कंप्लीट. 22च्या स्वरूपात एकदम मिळते धावसंख्या. इकडे पुढे सरकेल 14 या आकड्यावरती धावफलक. रिजन्सी अनंतम आणि रिजन्सी इस्टेट या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. 5 षटकांचा सामना आहे. षटक क्रमांक हे दुसरं मार्गस्थ आहे. विनोद सावंत यांचा संघ आपण पाहू शकाल, ज्यांनी एक काळ गाजवला आहे अंडरम क्रिकेटच्या माध्यमातून. तेच इन ॲक्शनमध्ये आहेत. रिजन्सी इस्टेट या टीमकडून खेळताना आपण पाहू शकाल त्यांना. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी विशाल करतोय. पहिल्या षटकामध्ये विनोदने इम्प्रेस केलं आणि या षटकामध्ये विशाल इम्प्रेस करतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 14. न बॉल येतोय. धावसंख्या एकने पुढे सरकेल 15 धाव धावफलकावरती आहेत. खूप चांगली सुरुवात केली आहे रिजन्सी अनंतम या टीमने. फुल टॉस आणि चेंडू जाईल डीप स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. धावसंख्या 19 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे परंतु नो चेंडू घोषित केला आहे आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल 20 धावा धावफलकावरती. बॅटची कडा आहे. खूप चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते आणि एकच धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे सरकेल. या 21 धावा धावफलकावरती आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. लेग बायच्या स्वरूपात एकदा मिल्टन धावसंख्या एकने पुढे सरकेल 22 धावा धावफलकावरती आहेत. काटेकी टक्कर आहे या दोन संघांमध्ये, कारण की दोन्ही संघांमध्ये स्टारकास्ट आहे. एका बाजूला रिजन्सी अनंतम आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे रिजन्सी इस्टेट. या दोन संघांमध्ये पूर्णपणे स्टारकास्ट आपण पाहायला मिळते आणि पवन शेट्टी आणि जितू पेडणेकरने खूप चांगली सुरुवात करून दिली आहे. फ्लाइंग स्टार्ट केला आहे, स्वप्नवर सुरुवात करून दिली आहे. जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात करून दिली आहे. एकदा मिल्टन धावसंख्या एकने पुढे सरकेल. पुन्हा एकदा लेग बाईसचा इशारा येतो आहे. 23 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 23. 5 षटकांचा सामना आहे. सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे कारण की यानंतर अजून 3 सामने शिल्लक आहेत. यापुढील सामना असेल जॅग्वार किंग्स आणि डार्क हॉर्स या दोन टीममध्ये. दोन्ही संघांना एक टॉससाठी यायचा आहे. जॅग्वार किंग्स आणि डार्क हॉर्स या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. धावसंख्या आहे ती म्हणजेच 23 आणि गोलंदाज आपण पाहू शकाल. बॉलर्स नेम उमेश पाटील. सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल रिजन्सी इस्टेट या टीमला वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करायचं आहे आणि दोन्ही संघटक या टॉससाठी जॅग्वार किंग्स आणि डार्क हॉर्स या दोन टीममध्ये सामना असेल आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतो आहे फलंदाज पवनच्या बॅटमधून.
अप्रतिम बॅटिंग केली या सामन्यामध्ये पवन शेट्टी आणि जितू पेडणेकरने. यावीस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे आणि वाईट बॉल येतो. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 28 28 धावा. चांगला स्ट्रोक आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अप्रतिम बॅटिंग करतोय फलंदाज पवन शेट्टी. या एक्झिबिशन मॅचमध्ये पवन शेट्टीचा बल्ला बोलतोय आणि धावसंख्या 4ने पुढे सरकेल. 32 32 धावा. गोलंदाज उमेश पाटील आहेत. 2 चेंडू फेकले आणि 9 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये आतापर्यंत उमेश पाटीलने. आणि फटका फसलाय आणि फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का बसतोय. पवन शेट्टीची खेळी संपुष्टात. न्यू बॅट्समन येतोय प्रतीक शेट्टी. पवन शेट्टी यांचे छोटे बंधू. गोलंदाज उमेश पाटील. चांगला स्ट्रोक आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण आणि एक धाव झाली कंप्लीट. धावसंख्या एकने पुढे सरकेल. यावीस 33 धावा धावफलकावरती आहेत. जितू पेडणेकर ऑन स्ट्राईक. यावीस चांगला स्ट्रोक आहे आणि एक धाव झाली कंप्लीट. जितूने आता मात्र खातं खोललंय स्वतःचं एका धावेने आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल. 34 34 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक हे 3रं मार्गस्थ आहे गोलंदाज उमेश पाटीलचं. क्या बात आहे. स्वीप करतोय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 38. लॉस ऑफ 1 विकेट. आदित्य येतोय गोलंदाजी मार्कवरती या 4थ्या षटकामध्ये आणि स्ट्राईक इनला फलंदाज यावीस जितू पेडणेकर आहे. जितू पेडणेकर आणि प्रतीक शेट्टी ही जोडी आहे. क्या बात आहे. स्क्वेअर कट करतोय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. खूप चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव झाली कंप्लीट आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल. 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रतीक आहे. क्या बात आहे. ऑफ ब्रेक गोलंदाजी होते. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय आणि एक धाव झाली कंप्लीट. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 40 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली बॅटिंग यावेळेस पाहायला मिळते. फलंदाज प्रतीक शेट्टीच्या बॅटमधून धावा येत आहेत परंतु धावा याव्या लागतील. जितू पेडणेकरच्या बॅटमधून देखील मोठे फटके येत नाही आहेत. संघर्ष करतोय. धावांसाठी झगडावं लागतं आहे कारण की सराव नाही आहे. त्यामुळेच थोडासा बॅकफूटवरती आहे तो म्हणजेच जितू पेडणेकर. यावेळेस क्या बात आहे. स्ट्रॉंग अपील यावेळेस केली जाते आणि दोन्ही पंच एकत्र येतीलच आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल.
येस, नॉट आउट आहे. क्या बात आहे, स्वीच हिट आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 4 पुढे सरकेल. 45 45 धावा. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. आउटस्टँडिंग गोलंदाजी करतो गोलंदाज आदित्य या षटकामध्ये. रिजेन्सी इस्टेट या टीमसाठी पुन्हा एकदा स्विच हिट, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार आणि 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 12.25च्या सरासरीने 49 धावा. जय येतोय नवीन गोलंदाज. आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आहे जितू. धावसंख्या आहे 49. विनोद सावंत सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना आपण पाहू शकाल, ज्यांनी एक काळ गाजवलाय अंडरम क्रिकेटच्या माध्यमातून. आणि फलंदाज झालाय बाद. गोल्डन विकेट कॅरी केली पहिल्या चेंडूवरती गोलंदाज जयने आणि खूप मोठा धक्का दिलाय रिजेन्सी अनंतम या टीमला. फलंदाज झालाय बाद जितू पेडणेकर. बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन येतोय सूरज. $49 49 धावा धावफलकावरती. यावेळी ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक धाव झाली कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 50 कंप्लीट 50 धावा धावफलकावरती. जय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतं. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रतीक. बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत. अजून एक चांगला स्ट्रोक, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 4 पुढे सरकेल. 54 54 धावा धावफलकावरती. 54 लॉस ऑफ 2 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे. 2 बाद 54 अशी धावसंख्या आहे. प्रतीक अप्रतिम बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. वाईट बॉल येतो. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 55 धावा धावफलकावरती. आणि फलंदाज झालाय बाद. प्रतीकला मैदान सोडावं लागेल. प्रतीकची खेळी संपुष्टात. केवल येतोय नवीन फलंदाज. केवल नक्कीच नेहमीच आपण पाहिलं खूप चांगली कामगिरी करत असताना केवलला देखील, परंतु 1 ते 2 वर्ष पाहिले गेले तर अंतरम क्रिकेटपासून थोडासा वंचित आहे. व्यावसायिक क्रिकेट तो खेळत नाही आहे. यापुढील सामना असेल जॅग्वार किंग्स आणि डार्क हॉर्स या 2 टीममध्ये. तर यापुढील सामना असेल जॅग्वार किंग्स आणि डार्क हॉर्स या 2 टीममध्ये. दोन्ही संघाने आपण टॉससाठी यायचं आहे. विनंती असेल. वन टू गो.
एक चेंडू शिल्लक आहे. यावेळी सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला होता. ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत विनोद. खूप चांगले क्षेत्ररक्षण आणि 2 धावा झालेत कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि फलंदाज झालाय बाद. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 58 धावा आणि 59 धावांचं टार्गेट आहे. ते म्हणजेच रिजेन्सी इस्टेट या टीमसमोर. तर टॉससाठी इन्व्हाइट करतोय जॅग्वार किंग्स आणि डार्क हॉर्स या 2 टीममध्ये हा सामना असेल. टॉससाठी आपण त्वरित आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यायचं आहे. क्या बात आहे. GTCच्या माध्यमातून आमचं कॉम बॉक्स देखील कवर केलं जातं आहे आणि आमचे कॅमेरामन आहेत पुण्यवर्धन आणि दुसरे कॅमेरामन आहेत सुनील पवार यांचं देखील विशेष आभार, कारण की खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि आमच्या टेक्निकल रूममध्ये आहेत नक्कीच अपडेटर आहेत जे GTCचे भिवंडीचे हेड आहेत भूपेश कराले, मॅन फ्रॉम कोणगाव. 58 धाव बनवल्यात आणि 59 धावांचं लक्ष्य आहे. टॉस करूया आपण. टॉससाठी इन्व्हाइट करतोय जॅग्वार किंग्स आणि डार्क हॉर्स या टीमला विनंती असेल टॉससाठी या आपण. दोन्ही संघांना विनंती असेल टॉससाठी आपण यायचं आहे. जॅग्वार किंग्स आणि डार्क हॉर्स. 59 धावांचं लक्ष्य आहे आणि 59 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ नेतिवली प्रथमेश ठाकूर यांना. थँक्यू सो मच सर रोशनजी संते. तर प्रेक्षणीय लढत एक्झिबिशन मॅच तुम्हाला पाहायला मिळते. टीम रिजन्सी इस्टेट एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला अनंतम रिजन्सी टीम तुम्हाला पाहायला मिळते. पूर्वार्धामध्ये धावा बनवला तब्बल 58-59चं लक्ष्य. 59 रन रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 30 डिलिव्हरीज. 30 चेंडू आणि 59ची गरज. बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवरती अमोल ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये विकेट हॅट्रिक संपादित केली होती आणि दरम्यान पहिल्या बॉलवरती सिंगलने अकाउंट ओपन केलं. धावसंख्येचा धावफलकाचा श्रीगणेश झालेला तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिली धाव अंकित धावफलकावरती. तो गोलंदाज अमोल तुम्हाला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. RAPLचे अध्यक्ष देखील आहेत. चला बी फास्ट. बघा भरपूर वेळ खर्च होता आपल्याला एक्झिबिशन मॅचमध्ये, कारण यानंतर आपल्याला 3 सामने अजून कव्हर करायचे आहेत. सो प्लीज बी फास्ट. थोडं स्पीडअप करायचा. अमोल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. राईट हँड बॅट्समन स्ट्रायकिंग इनवरती परेशसाठी हा बॉल भरपूर चांगलं अफलातून क्षेत्ररक्षण तुम्हाला इनफिल्डमध्ये पाहायला मिळतं. मिडविकेटच्या दिशेनं सिंगल इंडिया सिंगलला प्राधान्य दिले गेले. 2 चेंडू 2 सिंगल कंप्लीट केल्या. धावसंख्या 2 वरती तुम्हाला पाहायला मिळतं. ओपनिंग पेअर अजूनही मैदानाच्या आतमध्ये. विनोद आणि परेशशी ओपनिंग पेअर. विनोद स्ट्रायकिंग इनवरती पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतील. सामना करतील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमोलचा. अमोल तयार होतो. स्ट्रायकिंग इनवरती शफल झाले ऑफ साइडला. फटका चांगला ऑन साइडला. कलात्मक फटका. इम्प्रूव्हिंग स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतो. बॉल जातोय सीमा पार. चपराक तुम्हाला मात्र पाहायला मिळाली. ज्या वेळेला बॅट अँड बॉलचं कनेक्शन झालं त्यावरती मोहर लागली गेली होती चौकाराची आणि त्या 4 धावा मात्र तुम्हाला इथून टीम टोटल मध्ये ऍड झालेल्या पाहायला मिळतील. धावसंख्या 6 वरती 6 ऑन स्कोकाट. यावेळची लाईन पाहिली जाईल. खराब लाईन. अवांतर धाव टीम टोटल मध्ये केली जाते ऍड. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना टीमची टोटल 7 वरती 7. शफल झाले. स्विच इट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचं कनेक्शन झालं नाहीये. थाईज वरती चेंडू आदळला असावा.
आणि ही सिंगल कंप्लीट केली गेल्या. टीम टोटल 8 धावा धावफलकावरती. बॉल होते यार अमोल पुन्हा एकदा राऊंड विकेटनं पॅटर्न स्वीप करण्याचा प्रयत्न इनफिल्डमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर फिल्डिंग चांगली आणि ही सिंगल कंप्लीट. चिकित सिंगल सातत्याने एकेका धाबेची चोरी करत असताना पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. एक चेंडू शेवटचा बॉल आपल्या स्पेलमधला अमोल गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला आतापर्यंत धावा खर्च केल्यात 9. शफल झाले फटका चांगला आहे ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या क्षेत्राखाली ते निवडलं. बॉल जाईल नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन विनोदच्या बॅटमधून या सत्रातला आणि या षटकातला दुसरा चौकार आणि षटक समाप्तीचा इशारा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती. 13 फॉर द लॉस ऑफ 0 आफ्टर 1 ओव्हर. हवेचं साम्राज्य सध्या मैदानावरती आहे. धुळीचं साम्राज्य. टीम टोटल 13 58 झाल्यात 59 करायच्यात 59 टू विन. आणि आतापर्यंत विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती लागल्या गेल्या 13. आणि आता मात्र येणारे चेंडू या मॅच मध्ये जर तुम्ही विचार केला तर असतील 24 आणि जिंकण्यासाठी गरज असेल 46 धावांची. 46 रन रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 24 डिलिव्हरीज. गोलंदाजी मार्कवरती जीतू पेडणेकर तुम्हाला मात्र पाहायला मिळतील. फलंदाजी तितकीशी चांगली झाली नाही. फक्त आणि फक्त 3 सिंगल त्यांच्या बॅटमधून आणि विचार केला तर तब्बल 2 बॉल डॉट देखील झाल्यात. आणि आता गोलंदाजी कशी करतात हा प्रश्नचिन्ह. स्ट्रायकिंग इनवरती परेश चांगला फटका इनफिल्डच्या वरून उडवलाय. हा बॉल जाईल 2 टप्पे घेऊन सीमा पलीकडे 4 धावांसाठी गुड शॉट. टीमची टोटल या चौकाराच्या मदतीनं 17 वरती 17 ऑन स्कोर कार्ड. राईट हँड बॅट्समन आहे. सूचित करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि ही लाईन खराब. व्हाईट बॉल. जीतू पेडणेकर आता लाईन थोडीशी भरकट आहेत. दिशेवरती नियंत्रण आणणं गरजेचं आहे. ड्राईव्ह केलं ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतं डीपमध्ये. फिल्डर धावतात आणि अखेर चेंडूचं कलेक्शन करतील. उचलतील फेक करतील आणि दरम्यान ही एक धाव केली कंप्लीट. 19 ऑन स्कोर कार्ड. 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा जीतू पेडणेकर. पहिल्या षटकामध्ये अमोलच्या तब्बल विचार केला तर महागडे षटक राहिले जिथे 13 धावा आल्या. आणि या षटकामध्ये चौकाराने सुरुवात केली. अवांतर धावली त्यानंतर सिंगल 2 चेंडू आतापर्यंत विचार केला तर 6 धावा खर्च केल्यात. स्ट्रायकिंग इनवरती विनोद तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा एकदा. ज्यांच्या बॅटमधून 2 चौकार आतापर्यंत आलेत. 9 धावा वैयक्तिक विनोदने देखील बनवल्या. तिथे किपर बी बॉल टर्न जरूर झाला. आउट स्विंगर आणि यष्ट्यांपासून भरपूर दूर राहिला बॉल. ऑफ स्टिकच्या बाहेर. व्हाईट +4. क्रिकेटचा पंजा तुम्हाला मात्र मैदानाच्या पाहायला मिळतो. 5 धावा इथून मिळतील. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅट्समन बीट आणि यष्टांच्या मागे बिहाइंड द विकेट. पवनची चांगली कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते. डॉट बॉल आला. कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेला जीतू पेडणेकरच्या माध्यमातून आणि धावसंख्या धावफलकावरती स्थगित 24. बॉल होती यार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. स्विच करण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचं कनेक्शन होत नाहीये. संपर्क होत नाही हवा तसा आणि त्या अनुषंगाने हा बॉल डॉट. प्रत्येक एक डॉट बॉल दडपण वाढवेल. प्रेशर वाढवेल आणि त्या दडपणातून बाहेर निघून जर तुम्हाला चांगली बॅटिंग करायची तर मोठे फटके येणं गरजेचं. आणि अशा प्रकारे अवांतर धावा येत राहिल्या तर समीकरण कठीण होईल तुमच्या संघासाठी. व्हाईट बॉल. टीमची टोटल 25. ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. टॅप केलाय बॉलला. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवण्यात आला होता बॉल. त्यानंतर बॅकफुटला गेले. टॅप केलं आणि स्वीपर कव्हरला चांगलं फिल्डिंग तुम्हाला मात्र पाहायला मिळते. सिंगल आली दरम्यान टीमची टोटल 26. शेवटचा बॉल आपल्या षटकातला. जीतू पेडणेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. क्षेत्ररक्षण थोडंसं पुढे आणलं. शॉर्ट पॉईंट. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट. स्विच करण्याचा प्रयत्न. पायांवरती बॉल ब्रश. सिंगल कंप्लीट. लेग बायच्या स्वरूपात मिळेल. सिंगल षटक समाप्तीचा इशारा आणि षटक संपन्न झालाय. आणि पाहिलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 27 फॉर द लॉस ऑफ 0 आफ्टर 2 ओव्हर्स. तर 18 चेंडू शिल्लक आणि 32 धावांची गरज असेल. 32 रन रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 18 डिलिव्हरीज. येणारे चेंडू 18-32 ची गरज. समीकरण
कोणत्या संघाच्या बाजूने चुकते पाहणं आता मात्र या मॅचमध्ये भरपूर इम्पॉर्टंट गोलंदाज निखिल गोलंदाजी मार्कवरती ओपनिंग पेअर विनोद आणि परेश अजूनही खेळपट्टीवरती तग धरून बसलेत. ही जमेची बाजू राहिली रिजन्सी इस्टेट या टीमची एक्झिबिशन मॅच. एक मैत्रीपूर्ण लढत तुम्हाला मात्र पाहायला मिळत्या. चला प्लीज बी फास्ट. दरम्यान स्विच हिट करण्याचा प्रयत्न फिल्डिंग चांगली डायरेक्ट हिट झालं असतं तर चित्र वेगळं असतं. तर हा बॉल डॉट असेल. तर डॉट बॉल असेल हा चेंडू असेल निर्धाव. आणि अजूनही जर पाहिलं तर समीकरण सातत्याने बदललेलं तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलवरती समीकरण बदलत आहे, प्रत्येक धाबेवरती समीकरण बदलत आहे. टीममध्ये फिल्डर आहेत, मिड विकेटला सिंगल मिळेल. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने धावसंख्या 28 वरती 28. सोळा चेंडू 31ची गरज. 31 रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 16 डिलिव्हरीज. आणि दरम्यानची लाईन खराब. व्हाईट बॉल 30 करायचे आहेत. 16 बॉल बाकी आहेत. 16-30 समीकरण आहे. आणि एकंदरीत पाहायला गेलो ना तर प्रत्येक बॉलवरती कुठे ना कुठे 2 धावा इथून कराव्या लागतील. कारण रनबॉल इक्वेशन इथून पाहायला गेलं तर 50-50 चान्सेस दोन्ही टीमचे. स्विच हिट कमाल फटका भरपूर चांगला लाजवाब परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आणि हा बॉल देखील जाईल थेट सीमा पार चौकार. 30 करायच्या होत्या 4 आल्यात. 26 अजूनही करायच्या आहेत. आणि आता या मॅच मध्ये चेंडू शिल्लक 15. दरम्यान ड्राईव्ह केला ऑन ड्राईव्हचा देखणा फटका मिड विकेट क्लिअर करून हा बॉल देखील जाईल सीमा पार. आणखीन एक दमदार 4. अप्रतिम बॅटिंग. सामना पूर्णपणे खुला गेलाय ह्या 2 चौकारांनी. मी तर म्हणेन टीम रिजन्सी इस्टेट आहे ना पूर्णपणे या मॅचमध्ये फ्रंट फुटला. लाईन खराब, दिशेवरती नियंत्रण ठेवता आलं नाही. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं की दिशेवरती नियंत्रण असणं भरपूर गरजेचं आहे. तुमची दिशा खराब असेल तर तुमची दशा खराब होईल. शफल झाले ऑफ स्टिकच्या बाहेर ऑन साईडला गॅप शॉट सिलेक्शन. एक फिल्डर पाहिलं तर मिड विकेटला, दुसरा फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. स्क्वेअर लेग पूर्णपणे खाली ठेवण्यात आलं आणि तेच क्षेत्र निवडलं. इथे सलग 3 चेंडू आणि 3 चौकार तुम्हाला मात्र पाहायला मिळाले. भरपूर चांगली बॅटिंग तुम्हाला मात्र पाहायला मिळते. आता टॉप गिअर मध्ये बॅटिंग करतोय विनोद. ओहो चांगला फटका जागा बनवली आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदून सलग 4 चेंडू आणि सलग 4 चपराक विनोदच्या बॅटमधून. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते धावसंख्या तब्बल 46 वरती. समीकरण शिल्लक या मॅच मध्ये 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. 13 रन रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 12 डिलिव्हरीज. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निकेतन तुम्हाला मात्र पाहायला मिळतं. भूपेशला जवळपास नावं पाठ झाल्यात आणि तेच 12th मॅनची भूमिका साकारतायत की काय. कारण 4 षटक झाल्यात. 4ही गोलंदाजांची नावं भूपेशने आम्हाला कळवली आहेत. GTCचे मेंबर आहेत. आणि इथे नो बॉल आणि 4 धावा. पंजा क्रिकेटचा मिळतोय. खराब लाईनवरती नियंत्रण ठेवणं मी पहिलेच उल्लेख केला होता निखिलच्या षटकामध्ये की दिशेवरती नियंत्रण असणं किती गरजेचं आहे. दरम्यान तब्बल 5 धावा केल्या जातील 51 आणि दरम्यानचा हा बॉल डॉट. नो प्लस 4 दिल्या आणि त्यानंतर हा बॉल डॉट आलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लाईन खराब. व्हाईट बॉल. अवांतर धाव टीम टोटल मध्ये ऍड केली जाईल. 52 धावफलकावरती 13 करायच्या होत्या या षटकामध्ये. आतापर्यंत विचार केला तर 6 आल्यात आणि आता अजूनही या षटकामध्ये 9 चेंडू आणि 7 करायच्या. ड्राईव्ह करण्यात आला. अपिश ड्राईव्हचा देखणा फटका. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये.
ज्यावेळेस ड्राईव्ह करण्यात आलाय नो बॉल, इथे मात्र पंचांनी घोषित केलाय. चांगली फलंदाजी मित्र म्हणेन, कारण प्रत्येक बॉलवरती धावा येत आहेत, धावा बनतायत आणि धावसंख्या जर पाहिलं तर धावपलकावरती तब्बल 55. बॅक टू दी बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. तू मे कॉलिंग चुकल्या, दोन्ही गाड्या एका ट्रॅकवरती आल्या असत्या, ॲक्सिडेंट झाला असता. ॲक्सिडेंट होता राहिला आणि अजूनही समीकरण जर विचार केलं तर 4 धावा करायच्या आहेत 7 चेंडू शेष. शेवटचा बॉल ड्राईव्ह करण्यात आलाय, फटका चांगला, हा फटका विजयाचा, सामना संपला, मॅच फिनिश. ही मॅच इथून जिंकली आहे रिजन्सी इस्टेट या टीमनं. बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम रिजन्सी इस्टेट आणि हार्ड लक. आपण देखील भरपूर चांगला खेळ दाखवला टीम अनंतम रिजन्सी. तर सामना संपला आणि या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट विनोद, ज्याच्या बॅटमधून एकंदरीत विचार केला तर तब्बल 28 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या, आघाडीला गेला तो विनोद ठरलाय या सामन्याचा हिरो. या